माझ्या आईला तू खूप आवडते, लग्न करशील का, कधी येऊ तुझ्या घरी. लग्नवाला तर असतंच, सुंदरवाला असतं, मग एक अश्लील लोक असतात जे असतात मॅम मॅम वडा बुटे मॅम वडा बुटी बुटी. हे मी तुझी गर्लफ्रेंड नाहीये, तू माझा भावासारखा आहे. फुल मला प्रपोजलच नाही आले. विचार हा माझी मिशा होती. मला खूप बोली करायच्या शाळेत, कारण मी बोट चोकायचे लहानपणी. ते स्लॅम बुक असतं माहितीये, स्लॅम बुक, त्याच्यामध्ये मला 2 मुलांनी प्रपोज केलं. ती मम्मी फोन घेऊन मला घेऊन तिला घेऊन ट्युशन मध्ये जाऊन टीचर समोर अशी मेसेज मोठ्या मुलींवर हो क्रश होतो. का माहिती का, मिलीमीटर लोक सेंटीमीटर वर लाईन डायरेक्ट साईज वर आली आई. एक दिवशी गांड फाटून मी बोललो ती माझ्या बहिणी आहेत सगळ्या. त्यांनी प्रपोज केलं का प्रॉपर असं? काही नाही केलं, बोनविल दिलं म्हणजे झालं बोलतो. आईशाबत भावालाच कमी करता येते. आम्ही 10 दिवस बोलली त्याच्याशी. या मैं पिघल गई वाला सीन. आणि मग मी जेव्हा फोनवर बोलली तेव्हा ठेवून दिला फोन. काय बोलते असा होता. घराच्या खिडकीचा फोटो मला पाठवतो आणि मग मला तो खाली टाकतोय, टीव्ही बघतेस का. भाई तुम्ही सांगा व्हॉट इज द करेक्ट वे टू अप्रोच एनी गर्ल. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम टू दिस यूट्यूब चॅनल. नवीन परत एक एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आज मी 2 मुलींच्या मध्ये हाफ चड्डी घालून मस्त कॅज्युअल कपडे घालून बसलो आहे आणि बाजूला माझ्या 2 एकदम नटून नटून मुली आलेल्या आहेत. पहिल्यांदाच मी अशा 2 मुलींसोबत असं काहीतरी करणार आहे. बट आजचा एपिसोड मजा येईल, कारण की आज खूप सारं शिकायला मिळणार आहे मुलांना, की काय आयुष्यात करायचं आपल्याला मुलींच्या बाबतीत. हे तुम्हाला आज मी तुमच्यासाठी तुमचा भाऊ घेऊन आलाय, जाकीर खान. हा हुसेन बोलतोय मी. जाकीर खान बोलतो ना, भाई आया है बता के जाएगा वाला सीन आज मी करणार. मला भेटाल तेव्हा माझे हात चुमलो गे सर. थँक्यू सो मच तू असं आम्हाला असं हे केलंस. सॉरी जे हिंदी पोरं आहेत तुम्ही तुमची बघा, आपल्या मराठी पोरांसाठी आहे, कारण की हा पॉडकास्टच मराठी आहे. सो लगेच चालू करूया. माझ्यासोबत आहे वन अँड ओनली द क्वीन ऑफ क्रिकेट एम्पायर. एका साईडला तिने क्रिएटर फिमेल क्रिएटर्स मला खेचून ठेवले आणि एकमेव फिमेल क्रिकेट लवर क्रिएटर म्हणजे समीक्षा टक्के. मस्त लेन्स, छान लेन्स लावून आलेली ती. एकदा टाळ्या होत त्यांनीच दिसतं मला. आणि एकाच साईडला आहे काय ते महाराष्ट्र क्वीन काय क्रश आणि बरेच काय काय पदव्या तिच्याकडे आहेत, अशी अमराठी. नाही बऱ्याच लोकांना नाही माहिती तू मराठी नाही आहेस असं. बरेच मिक्स ब्रीड आहे गाईज, म्हणजे पण तशी मराठी नाही पण अशी आहे मराठी असं त्या दिवशी मला कळलेलं आहे. बट यशस्वी वेलकम, समीक्षा वेलकम. लगेच सुरू करूया. जून महिना आलेला आहे आणि आता शाळा वगैरे चालू होतील है ना, म्हणजे आल्या ऑलमोस्ट झाल्या पण असतील काही. तसेच काही 10वीतली मुलं 11वीत जातील आणि 11वीत गेल्यावरती किंवा कॉलेजला गेल्यावरती इजनल आपण बोलू की त्यांना एक अशी इच्छा की आता मी गर्लफ्रेंड वगैरे माझी असली पाहिजे. म्हणजे मला पण होतं असं की आता 11वीत तर माझी फ्रीडम आहे ना, गर्लफ्रेंड वगैरे असली पाहिजे. आणि मग पण आता मुलींना वगैरे प्रपोजल वगैरे खूप असतात. तुमची पण 11वी झाली आहे तर तुम्हाला पण खूप प्रपोजल्स आले असतील, तर कुठले किस्से आठवत आहेत का एकदम असे फनी किंवा डेंजर, किंवा डायरेक्ट तुम्ही 11वीतच रिलेशनशिप मध्ये गेला असाल तर काय प्लीज मला सांगा ना, कुठले आठवत आहेत का किस्से? मला प्रपोजलच नाही आले. म्हणजे 10वीत मी एकदा विचार केला. हा माझी मिशा होती. आय वॉज अ कम्प्लीट टॉम बॉय, म्हणजे अशी मर्दानी होती मी. तर असे प्रपोजल नव्हते आले. दॅट एक्सप्लेन्स द क्रिकेट. कधीपासून क्रिकेट खेळते तू? 4थी पासून. मी तशी ट्रेंड होती. एकदा तर पप्पानी मला मारलेलं, कारण माझ्या फोन म्हणजे मम्मीच्या फोनमध्ये जो माझा फोन होता त्याच्यामध्ये एक मुलाशी बोलत होती मी, फक्त बोलत होती म्हणून मारले. हां, की नोट्स दे, टिपिकल थिंग्स. तर मला मुलांची भीती वाटायची, पण तरी जी गोष्ट नाही सांगितली आहे की नको करूस ती लपून कशी करायची हे मराठी मुलींना खूप नीट येतं असं मला तरी वाटतं. आय लव्ह दिस डिबेट. मला तरी वाटतं. तर आय वॉज डेटिंग, म्हणजे मी एक नाव नको अजिबात नको घेऊस, मुलाला डेट करत होती. कधी? ते 10वीतच. हा 10वीत. तो कंटिन्यू केलेला आधी. तर ते असं होतं ना, प्रीता आहे होतं ना कबीर सिंगचं. तसं होतं माझं. म्हणजे मला असं वाटायचं रिलेशन तसं होतं. हा मला असं वाटायचं ह्याच्याशी नाही बोलायचं, त्याच्याशी नाही बोलायचं, विच वॉज व्हेरी नॉर्मल. तर 11वी 12वी हे काहीच नाही केलं मी. यशस्वी लाईन लागली असेल मला वाटतं. मला 10वीत एक आलेलं आणि तो माझ्या शाळेत होता, माझ्याच डिव्हिजन मध्ये. तर मग
मला खूप बुली करायचे शाळेत, कारण मी बोट चोकायचे ना लहानपणी. माझे दात पुढे होते, तर मला लहानपणी नॉर्मल आहे यार, काय एवढं लहानपणी- हसून त्याला ना एकदम इकडे नको नाही, कट मी करू. दात बघितले तेव्हा मला हिट झालं ते. हा तर 10वीत कोणी जे काय ते तर सांग, दातांवरच आली डायरेक्ट. एक मुलगा होता, तर त्याला खूप आवडायची मी, आय गेस. त्यांनी मला एकदा म्हणजे आम्ही घरी जात होतो व्हॅननी, सो तेव्हा मला त्यांनी आय थिंक ते काय बोर्नव्हिल चॉकलेट दिलेलं. तर मग मी ते घेतलं. 60 रुपये. हा, जबरदस्ती नाही, घेच तू घे. मी अनात विचार करते, चायला मला चॉकलेटच नाही आवडत, आणि मग मी ते दुसऱ्यांना देऊन टाकले की तुम्हीच खा, मला तर आवडत पण नाही ना. तो मुलगा आवडतो ना, तो चॉकलेट आवडतं. आणि माझं असं होतं की शाळेत असताना मला डेट नाही करायचं, कारण नाही टिकत. आता आपण कुठे करते. हा, ते पण कारण आता नाही पण कुठे टिकत. टिकतंय, आता पण कुठे टिकतंय. ओनली समीक्षा टक्के पण नो रिलेशनशिप न टिके. सॉरी हे मी बनवीत सोबत शूट करतो ना, मला ह्याच्या चुत्या सवयी लागल्यात मला. हा सॉरी. हा आणि बोनविल घेतलंस. हा, मी घेतलं, तर त्याला वाटलं अरे ही माझी जमलं आता, झालं डायरेक्ट पोरा बिना लग्न सगळं त्याने विचार केला. म्हटली नेक्स्ट डे, हे मी तुझी गर्लफ्रेंड नाहीये, तू माझा भावासारखा आहे. फुल भावासारखं. रक्षाबंधनला पण देतात बोनविल कधी कधी. तो फुल व्हॉट द हेल, बोनविल खर्च केला भाई 60 रुपये. 60 रुपये. तो एवढा चिडला. त्यांनी फेसबुकवर आहे ना, ते आय हेट लव्ह स्टोरीज आहे ना, हा त्याला फुल मला जे शाळेत असं फावडी म्हणून बोलायचे, सगळे मला चिडवायचे, खूप चिडवायचे. म्हणजे आणि मला खूप चष्मा होता तुला? नाही ना. आता पण नाहीये. तीच एक एक चांगली typical गोष्ट आहे. जस्सी लेवलला मस्तीस तू. आणि मग ट्रान्झिशन डायरेक्ट असं झालं. तर महाराष्ट्र क्रश. अरे यार, मी नाही स्वतःला नाही, महाराष्ट्राची क्रश आहे, प्लीज बोल. मग त्यांनी असं काहीतरी लिहिलेलं, आणि लास्टला लिहिला आय हेट दॅट फावडी. अरे व्हॉट द हेल. आणि सगळे लोक हसतात कमेंट्स मध्ये. हे काय फालतू की रे, जस्ट बिकॉज मी त्याला नाही बोलली तो हे सगळे लिहित. त्यांनी प्रपोज केलं का प्रॉपर असं? काही नाही गेलं. बोनविल दिलं म्हणजे झालं बोलतो. हा. आयुष्यात भावालाच कमी कंट येते. भाऊच करून टाकलं. बोनविल दिलं झालं, डर आहे म्हणजे. ते लव्ह हेट्रेड मध्ये कधी टर्न झालं मला माहित नाही. मग तर तो माझी मारायलाच लागला यार, फुल मारायला लागला माझी. चिडवाचिडी वगैरे. हा, फुल. हा, स्कूल मध्ये. आणि ते पण हा, जेव्हा त्याला असं चान्स मिळायचा तो माझी मारायचा. असं मग तू घरी कंप्लेंट नाही केली की हा मुला मला त्रास देतो? नाही, काय फायदा कंप्लेंट करून. मग सहन केलं सगळं 10वी पूर्ण? एवढं पण वाईट नव्हतं, पण होतं बरं. मी पण बोलायची, मी काय कमी नव्हती, मी पण शिवाय घालायची. ते स्लॅम बुक असतं माहितीये, स्लॅम बुक. त्याच्यामध्ये मला 2 मुलांनी प्रपोज केलंय. स्लॅम बुक मध्ये कसं केलेलं म्हणजे? ते स्लॅम बुक ते तर आपली स्लॅम बुक. बरोबर, तर आपण भरायला घेतो ना, तर तिथे युअर क्रश असं येतं. ठीक आहे, तर एस टिंब 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 आणि टी टिंब 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 असं करून टाकलेलं. आणि गेस फिल इन द ब्लँक्स आणि गेस योरसेल्फ. आणि मला माहितीये की माझी नावं आहेत, आणि त्यातला एक माझा क्रश पण होता ग. आणि एक मुलगा तर लहान होता खूप, खूपच. म्हणजे तो क्रिकेट फ्रेंड होता, पण तो 6वीत होता आणि मी 10वीत होते. मी बोलले बापरे, हे कसं ते होतं. ते मला पण होतं शाळेत असलं ना, मोठ्या मुलींवर हो क्रश होतो. का माहिती का, टीचरवर होतं तर मिलीमीटर लोक सेंटीमीटर वर लाईन मध्ये काय डायरेक्ट साईज वर आली आई. थांब जरा बाई. पण असं का माहिती का, पण मला असं एक आहे की मला माहिती आहे की मुलांना एक असं 7वी 8वी नंतर 5वी 6वी नंतरच डायरेक्ट मोठ्या मुली आवडायला लागतात असं आहे. आता ते काय हॉर्मोनल आहे का काय माहिती नाही, पण आहे. ते पोरच आन्सर करू शकतात का त्यांना मोठ्या मुली आवडतात. मला वाटतं ते खूप मेच्युअर. ते मी पण मुलगाच आहे, माझ्याशी बोल ना. मला नाही माहिती मी बोललो ना, वाटतात आवडायला लागतात. तुला असं नाही, आता तू नाही बोलू शकत. काय नाही बट तुला असं कधी असं वाटलंय का की माझ्याहून 6-7 वर्ष तरी मोठी, म्हणजे इफ यू वर सिंगल? नाही, मला असं वाटलं नाही कधी, म्हणजे इन टर्म्स ऑफ गर्लफ्रेंड वगैरे असली असती तर. कारण की आय हॅव ऑलवेज बीन ऑफ दॅट समज की माझ्याच म्हणजे असं की ना माझ्याच वयाची पाहिजे, म्हणजे मग कसं आमचं सेम राहिला, विचार वगैरे सेम राहील. पण अपॅरेंटली माझ्यापेक्षा लहान आहे श्रेया, त्याच्यामुळे पण ठीक आहे. तरी पण मी तिचंच ऐकतो. लहान असते मी कधी मी स्टार्टिंगला लग्नाच्या फर्स्ट इयर मध्ये तुला माहिती आहे ना, मी मोठा आहे तुझ्यापेक्षा, 3 वर्ष मोठा आहे तुझ्यापेक्षा. हो मग काय झालं असं म्हणून, हा ओके मोठा आहे सारखं होतं फक्त.
माझी स्कूल 8th मध्ये चेंज झाली आणि ज्या स्कूलमध्ये मी गेलो तिथे फुल नालायक बोलत म्हणजे मारामारी प्रोमॅक्स लेवल होती. सो झालं असं की मी जसं गेलो ना मला खूप बुली झालं तिकडे. बुली झालं आणि द ओनली वे आय वॉज लगेच तिकडे काहीतरी बुगीसाठी ऑडिशन्स होत होते आणि मी डान्समध्ये गेलो होते आणि मी सिलेक्ट झालो आणि त्या डान्समध्ये मी सेंटरला नाचायचो आणि माझ्या आजूबाजूला 4 मुली नाचायच्या आणि ते इट वॉज दॅट काइंड ऑफ अशी कोरिओग्राफी होती आणि इकडे कपल असं आणि त्या सगळ्या मुलींना मी असं खांद्यावरवाला एक स्टेप होती खांद्यावर उचलून ठेव खांद्यावर उचलून तसे काहीतरी होती स्टेप म्हणजे असं ना कुठलं आणि ते अमलापूर ते गाणं होतं आणि ते मी असं मी स्ट्रॉंग पण होतो थोडासा हेल्दी होतो तर असं ते मीच होतो जो मुलींना घेऊन परत ते स्टेप होती तशी तर ते सगळे ना पोरं ती सगळी जी मारामारीवाली पब्लिक होती बुली करणार ती सगळी बघायची आणि त्या 4ही मुली सुंदर होत्या आणि त्या 4ही मुली त्यांच्या गर्लफ्रेंड होत्या मानलेल्या त्यांना मुलींना माहिती. आता असं झालं की पहिले तर त्यांनी मला जसं डान्स संपायचे मला असं कॉल केलं की तू हाती कैसा लगाया हे बोला भाई डान्स आहे मी काय करू त्या दिवशी एक दिवशी गाण फाटून मी बोललो ती माझ्या बहिणी आहेत सगळ्या. And then I found this defense mechanism from bullying की ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत मी तुमची सेटिंग लावेल समजलं. दॅट बिकेम माय डिफेन्स मेकॅनिझम आणि अशा सगळ्याच बहिणी झाल्या माझ्या कळलं मी गाण फाटून बहिणी झाल्यात ऑफेंड व्हायची माझ्याकडे स्पेसच नव्हती. त्या बहिणी अजून आहेत का बहिणी की त्यांचं लग्न एक पण नाही कॉन्टॅक्टमध्ये एक होती शेवटपर्यंत पण तिने तेव्हा त्याचा पण वेगळा किस्सा आहे पण शेवट म्हणजे बऱ्याच वर्ष ती होती कनेक्टमध्ये पण एकदा तेव्हा ते SMS व्हॉट्सॲप वगैरे नव्हतं SMS हे आला दौर होता आणि तेव्हा ते हे असतं ना असं तेव्हा माहिती लोक फनी SMS पाठवायचे त्याच्यात संटा बंटा नाही हा म्हणजे ते पण तर एकच फोन होता कॉमन मम्मीचा आणि माझा तर त्याच्यावरती आम्ही बोलत होतो तर ती असं मला पाठवायची फनी जोक्स तर एक असं ॲब्रिवेशन्सचा एक मेसेज होता ज्याच्यामध्ये ती हार्डकोर बहीण होती मी खरंच ती राखी बिखी बांधायची अशी बहीण होती म्हणजे लिटरली मानलेली बहीण बाकी तर बहिणी मग बोलल्या होत्या तर तिने मला असं एक काहीतरी मेसेज पाठवलेला त्याच्यामध्ये असं होतं की सेक्सीला सेक्सी न बोलता सॅक्सी समजलं SACK आणि समुद्र तर असे वेगवेगळ्या वेळेने वर्ड्स आता काहीतरी त्या मेसेज होता यार म्हणजे तिने नव्हता बोलला तो फॉरवर्डेड होता ते मम्मीने बघितलं ती मम्मी फोन घेऊन मला घेऊन तिला घेऊन ट्युशनमध्ये जाऊन टीचर समोर ही बघ अशी मेसेज पाठवतो मला मम्मी मला ती नाही बोलत आहे इट्स आणि अजून पण शब्द आहेत ना तुला सॅक्सीच का दिसते त्याच्यामध्ये अँड देन झालं मग ती बोलली भाई मी नाही बोलत आहे तुझ्याशी लागले माझ्या घरी ती खूप स्टुडियस प्रॉपर तिच्या एकदम शिस्तप्रिय असतात ना आणि साऊथ इंडियन स्ट्रिक्ट साऊथ इंडियन अरे ती फॉरवर्ड होता यार बिचारी होती ती माहिती फॅस्टली बंदच तो असं सगळं आहे माझं बहिणींवाला जो किस्सा आहे ना तो असा आहे समजला म्हणून मी ऑफेन इफेक्ट आता बनवतो की नाही कोणाला असं डायरेक्ट बहीण जोन बहीणच बनवावं लागतं बहीण आता बहीण होत जाईल ना गोष्टी आम्ही बहिणीच्या पलीकडे ऑप्शनच नाही तुम्ही माझ्या काय सांग बहिणी मी बोलू शकतो का महाराष्ट्राची क्रश माझी क्रश नसूच शकते का ती महाराष्ट्राची माझी बायको आहे डायरेक्ट असंच इट इज दॅट आफ्टर लग्न इट्स डिफरंट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया खूपच आपण हा प्रश्न एलॅबोरेट एक मिनिट लग्नानंतर पण क्रश करतात मी बघितलं क्रश आहेत ना माझ्या मध्ये दिसतात मला हो लग्नानंतर खूप क्रश असतात पण त्या सांगू शकत नाही म्हणजे मी तरी नाही सांगू शकत मनातच ठेवायचे. हा मस्त तू टॉपिक शेडलास कारण माझा नेक्स्ट क्वेश्चन एक्झॅक्टली असा होता. सो आधी कसं पब्लिक अप्रोच करायची ना येऊन किंवा लेटर जसं बोनविल होतं स्वीट वे किंवा लेटर्स असतील लेटर्स लोक पास करायचे किंवा माझ्या थ्रू जसे गिफ्ट्स आता तो आत्ता म्हणजे आता तर आपण आपला हा आधीचा टाइम आत्ता जे आत्ता 11वी वगैरे त्यांच्यासाठी हे स्किपच झालंय. त्यांना माहितीच नाही ना मम्मीचा फोन युज करण्याची मज्जा काय असेल बट आता ते स्किप होऊन डायरेक्ट DMs वर आले असं वाटतं तुम्हाला डायरेक्ट म्हणजे आता शाळा कॉलेजच्या पलीकडे गेलंय म्हणजे इट्स वावर वाढलाय लोकांचा आणि डिरेक्ट DM करतात लोक. हा ऍक्सेसिबल एखाद्या आता समज मला कोण मुलगी आवडते तर मी तिला सर्च करून जाऊन तिला डिरेक्टली मेसेज करू शकतो ऑन इंस्टाग्राम किंवा वॉट एव्हर एनी प्लॅटफॉर्म फॉर दॅट मॅटर. एक ऍप पण आहे माहितीये एक ऍप पण आहे जिथे तुम्ही असं यू मीट 5 आणि तुम्ही त्या दोघं त्या ऍप मध्ये असाल तर तुम्ही बघू शकता की ह्या मुलीचं नाव काय डेटा काय हे आजूबाजूला असेल तर हो आजूबाजूला असेल नंतर सांग मला नाव पण हा तर मी बोलत होतो की
हा कोणता श बोललेली ती श बोललेली असं झालं माझं. हा कोणता ऍप एक्झॅक्टली आहे सांगते नंतर, कशाला उगाच प्रमोशन करायचं. अरे मला नाही आठवत आहे, बट सम ॲप. हा तर अच्छा, मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची. तर मी बोलत होतो की आता तुम्हाला ॲज अ फिमेल, मी क्रिएटर नाही म्हणणार, क्रिएटरवाला वेगळा विषय आहे, ॲज अ फिमेल तुम्हाला कसे DMs येतात, म्हणजे काय in general? गो हेड. एक तर लग्न करशील का, Direct? असे खूप DMs येतात मला. लग्न करशील का? Please, माझ्या आईला तू खूप आवडते, लग्न करशील का, कधी येऊ तुझ्या घरी, डायरेक्ट असे DMs येतात म्हणजे मला. हाच मेसेज आहे पहिलाच. हे असे खूप मेसेजेस आलेत मला. ओके, आणि अजून काय टाईप आहे? एक खूप एक्स्ट्रीम्स आहेत, म्हणजे मला एकदम सगळ्या पॅटर्नचे मेसेजेस येतात. प्लीज एलॅबोरेट. म्हणजे लग्नवाला तर असतंच, सुंदरवाला असतं, मग एक अश्लील लोक असतात जे असतात मॅम मॅम वडा बुटे मॅम वडा बुटी बुटी. आता जिमला जाते तर मी लोकांसाठी फोटोज नाही टाकत की अरे बघा माझं मी काय वर्कआउट करते, मी स्वतःसाठी टाकते बिकॉज आय ट्रॅक थिंग्स अकॉर्डिंगली. तर असं वडा बुटी मॅमवाले असतात. मग दुसरे जे असतात की मी तुला स्नॅपचॅटवर मेसेज केलेला पण तू बघितला नाहीस, मग मी तुला अनुरूपवर मेसेज केलेला तो पण तू बघितला नाहीस, तर मी इथे ट्राय करतोय. आणि असे सगळे असतात. मग तू का नाही रिप्लाय दिला त्याला, एवढं ट्राय करतोय तो. करू दे अजून. पोरं ट्राय नाही करत, तू पोरं ट्राय नाही करत. आणि खूप सारे DMs तर म्हणजे जेव्हा पण मी आईकडे जाते, आईला भेटते, तर तिच्याबद्दल खूप असतात की द बॉन्ड दॅट आय शेअर, म्हणजे आई बाबांसोबत. हां, ते त्यांना खूप आवडतं, मुलींना पण खूप आवडतं ते. तर असे मिक्स असतं, भजिया असतं आमच्याकडे. तुझ्याकडे? मला असे DM झाले, हे माझी बहीण तुझ्यासारखी दिसते, माझी बायको तुझ्यासारखी दिसते, तू माझ्या एक्स सारखी दिसते. अरे बाई, मी बोलले असते तुला सगळ्यांमध्ये बघतोय तो. तो नाही का, अनेक अनेक लोक बघतायत, अनेक. म्हणजे एवढी What is- कॉमन तोंड आहे का माझं? तुम्हाला असं कुठला वियर्डेस्ट DM आठवत आहे का? माझा स्टॉकिंगचा असा किस्सा झालेला. मी जॉब करत होती, वर्क फ्रॉम होम होतं माझं, अँड मला लाईक सलग 2-3 दिवसापासनं माझ्या घराच्या खिडकीचा फोटो मला पाठवत होता. क्रिपी. माय गॉड. आणि मग मला तो खाली टाकतोय, TV बघतेस का? भाई, आणि लहान कॉलेज मधला असेल ना तो, 18-19 वर्षाचा मुलगा. मी बोलते ह्याला दिसत कुठं नाही मी, आणि मी घरी एकटी होती. मला माझी फुल फाटली. मग म्हणजे तू रिप्लाय नाही केला की केला? मी आधी स्टार्टला एवढं बघितलं नाही, म्हणजे एवढं सिरियसली घेतलं नाही. बट द डे ही सेंट मी द फोटो, खिडकीचा फोटो, आय वॉज लाईक, हे तर ह्याला कळलं कसं माझा ॲड्रेस, सर्वात पहिली गोष्ट. आणि सेकंड थिंग, जेव्हा मी त्याला बोलली की यू नो वॉट, जा इथून तू, बिकॉज दिस इज इन्व्हेडिंग माय प्रायव्हसी, दिस इज नॉट राईट. हे जे तू करतोय ते खूप चुकीचं आहे. नाही, तू खाली आहे ना, फक्त मला फक्त फोटो काढायचा आहे. म्हणून हे वे आहे का फोटो मागायचं, मला सांग. खाली येऊन आणि 1-2 तास तो उभा होता एवढा डेडिकेटेडली. मी बोलली नाही बाई, काहीतरी विचित्र आहे. म्हणजे मी ना बोलली, प्लीज जा तू इथून, मी काय करणार नाही, पण तू जा इथून, मला खूप अनकम्फर्टेबल फील होत आहे. माझ्या आईला पण इन्फॉर्म केलं, बाबांना इन्फॉर्म केलं, फ्रेंड्सला इन्फॉर्म. माझे फ्रेंड होते डायरेक्ट पोलीस कंप्लेंट कर. मी बोलली अरे असं कसं करू. आणि माझी आई, वॉचमॅनला सांग. वॉचमॅन काय करणार आहे, झोपला असेल. नाही, माझ्या बाहेर बघत होता, कुठे कुठे मॅडम मला दिसत नाही. अरे तो आधी तिथे होता, आता तो त्या साईडला गेलाय, तुम्हाला कसं कळणार, मला कळतंय ना कोण आहे तो व्यक्ती. मी बघितलं, माझ्या खिडकीतून तो मला दिसत होता खाली थांबलेला. आणि त्याच्यानंतर आय थिंक मी त्याला ब्लॉक केलं. आणि नंतर आपण सगळे एका अवॉर्ड शोला होतो. सो तेव्हा फर्स्ट टाइम मी असं पब्लिकमध्ये कुठल्या तरी अवॉर्ड सेरेमनीला वगैरे गेलेली. सो खूप लोकांशी माझं इंटरॅक्शन झालं तिथे. तर तेव्हा तो मुलगा आला माझ्याकडे आणि ही वॉज लाईक, तू मला ओळखलंस का? अँड आय वॉज लाईक, हो, तू माझ्या बिल्डिंग खाली आलेलास. मी पॅनिक न करता मी त्याच्याशी खूप कामली बोलले. इज लाईक, तू मला ब्लॉक केलं आहे, तू मला अनब्लॉक कर. मी बोलली, पण तू हे जे केलं आहे ते चुकीचं आहे, तुला मान्य करतोस का आधी ते तर तू मला सांग. बोलते हो चुकलं माझं, असं तसं. अँड देन ही वॉज लाईक की पण मला तर काय फक्त फोटोज तर काढायचं होतं, सॉरी, मी तुम्हाला असं परत कधी नाही करणार, असं तसं. आणि मग नंतर तो एकदम माझ्या अगेन्स्ट काहीतरी मला DM वगैरे करायचा किंवा त्याचे घरचे प्रॉब्लेम्स माझ्याकडे आणायचा. अँड आय एम जस्ट लाईक, मला तू हे सगळे का सांगतोय. मी ब्लॉक करून टाकलं परत त्याला. दिस गाय स्टेज इन आयर्लंड का काहीतरी, कुठे, आयर्लंडला राहतो. ओके. तर तो मला म्हणाला, मी सप्टेंबरमध्ये येतोय आणि
सप्टेंबरमध्ये येतोय. माझी आई ऑलरेडी मला मुली दाखवते, पण मी तुझा फोटो ऑलरेडी पाठवला आहे. मी अनुरूपवर तिला बोलली आहे की वडेवर आईला हिच्या रीच आउट करा वगैरे. बट मी सप्टेंबरमध्ये येतोय, तो प्लीज मला अपॉइंटमेंट दे, मला लग्न करायचं आहे. मी बोलले की हां ठीक आहे, हे तर ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी आईचा नंबर दिला आहे मला त्याच्या, की प्लीज हिच्याशी बोलून घे, ही मला त्रास देते. मी ऑलरेडी सांगितलंय माझी बायको आहे. ही कोण? काय आई? ही ना त्याच्या आईचा नंबर दिला त्यांनी हा की प्लीज हिच्याशी बोलून घे, ही मला त्रास देते. मी हिला ऑलरेडी सांगितलंय की आपण बोलतोय असं काहीतरी. अँड मी तो बघितला आणि मी अशी होती एवढी हिंमत तुझी. हा मला क्यूट वाटलं ते. तर मी अशी होती की हां. मग मी 10 दिवस बोलली त्याच्याशी. या मैं पिघल गई वाला सीन. आणि मग मी जेव्हा फोनवर बोलली तेव्हा ठेवून दिला फोन. काय माहिती असा वाजत होता. सिरियसली असं होतं. मी ना तुला सांगतोय मला असं समीक्षा तू का DM ला रिप्लाय देते मला कळत नाही रॅन्डम लोकांना. पहिलाच DM मी विचार केला, कारण दिसायला पण एकदम क्यूट होता. आई शपथ सांगते, सॉरी, पण तो एकदम क्यूट होता. फक्त त्याला व्हॉइसची वोकल सर्जरी करावी लागेल. समीक्षा मी काय सांगतो, मी जर असा अजिबात वागत नाही, हे असं प्लीज मुलींची बोलू नका. एक मला आता विचारायचं तुम्हाला की आपल्याकडे कसं आहे इंडियामध्ये म्हणजे महाराष्ट्रात तरी असं की मुलांना आहे ना कोणी असं सांगत नाही मुलींशी बोलायचं कसं, अप्रोच कसा करायचा किंवा काय. जसं की लहानपणी अशी शिक्षा असायची की काय मस्ती केली तर मुलींच्या मध्ये बसवणार बरोबर मुलांना, आणि मग तो अजून ऑकवर्ड होणार. असं नाही की मुलींच्या मध्ये बसले तर काय म्हणते कशी आहे काय, असं नाही होणार. अजून तो म्हणजे मुलांना मुलींसमोर ऑकवर्ड ची तयारीच ठेवलेली असते है ना लहानपणापासून. आणि मग ते मोठे झाले आणि हॉर्मोनल सगळं झालं की मग ते पागल होतात, मग ते डायरेक्ट काही बोलायला लागतात. असं होतं ना बरेचदा की त्यांना समजतच नाही की हाऊ टू अप्रोच अ गर्ल, हाऊ टू टॉक टू अ गर्ल बेसिक. तर तुम्ही तुमच्या वेने तुमच्या ह्याने मला सांगा की तुम्ही सांगा व्हॉट इज द करेक्ट वे टू अप्रोच एनी गर्ल, और मे बी दॅट कॅन बी युअर पर्स्पेक्टिव्ह. इट्स नॉट क्रिएटर्स, एनी गर्ल. क्रिएटर्स तू हे नको गाईड नको द्यायचे आपल्याला, असंच अप्रोच करा क्रिएटर्सला असं नाही बोलत. इन जनरल सांगतो. इन जनरल हां इन जनरल मी कधी पण एक मुलगा कोणी अप्रोच करत असेल तर रिस्पेक्टफुली जसं ट्रीट करतात ना, की हां भले ही इज अ फ्रेंड और एल्डर टू मी और नॉट ही डज नॉट इवन नो मी, म्हणजे तो मला ओळखत नाही आहे, पण हां कशी आहेस, आधी तू विचार की तू कशी आहेस, तुझं Basic काय गोष्टी, चालली काम आहे, कसं हाव आर चालू यू. आहे. आता मला वाटतं की मी असं करिअरबद्दल कोणी विचारलं तर मी खूप बडबड करायला लागते. तर मेक हर फील कम्फर्टेबल इन हर दॅट वे, की करिअर कसं चाललंय, त्याच्याबद्दल थोडी माहिती काढ की अच्छा ही ह्या क्षेत्रामध्ये काय काम करते, कसं काम करते, तू काही इनपुट देत असशील असं काहीतरी. दॅट्स हाऊ यू कॅन स्टार्ट द कन्व्हर्सेशन. कारण मला वाटतं त्या प्रकारे मुली खूप चिल होतात की हां ह्याच्याशी मी बोलू शकते, काहीतरी बोलायला आहे. जाऊन फक्त बोललास की आईस ब्रेकर कन्व्हर्सेशन. एक्झॅक्टली, तू जाऊन फक्त बोललास की अरे तू सुंदर, हां थँक्यू, पुढे काय, हा, मग ते असं डेड एंड होऊन मग ते जातं. असं होतं की अरे हा मुलगा माझ्याशी बोलायला नाही कारण मी सुंदर आहे. हां Like, ते nothing apart असं नाही from झालं that. पाहिजे की तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्याशी हा बोलतो. एक्झॅक्टली. ते असं असलं पाहिजे की तू सुंदर आहेस पण मला आवडतं की ते तू जे काम करतेस ते मला खूप आवडतं, ते तू कसं करतेस किंवा ह्यातून मी तुला कशी अजून मदत करू शकतो किंवा मी काही गाईड करू शकतो का. दॅट इज समथिंग आय थिंक मी त्या मुलांशी तरी नीट बोलते असं. ओके. पण मला Make वाटतं की आयडियली फर्स्ट स्टेप कुणी फिजिकल अट्रॅक्शन नंतरच ते बोलणं होतं, त्याच्यामुळे मे बी ते पहिलेच ह्याच्यात फिजिकल अट्रॅक्शन तू बोललास ना मला. फिजिकल अट्रॅक्शन इज समथिंग नाही, दॅट नाही. हॅपन्स. नाही मी तू बोलल्यावर मला ते सुचलं की कोणीही तुझ्याशी का बोलेल तर कोणाला तरी माणूस आपल्याला पहिले माणूस फिजिकली आवडतो जो आपण ओळखत नाही, नंतर मग आपण त्याला अप्रोच करतो. बट दॅट इज द करेक्ट वे तू जे बोलतेस ते. कारण की नाही तर म्हणून लोक बाप दिसतेस भाई याच्यावरच पुढे काय बोलायचं म्हणजे असं कुठलं छान दिसतेस किंवा तोंडावर आय डोंट थिंक हिला पण कोणी असं तोंडावर येऊन डायरेक्ट बोलला असेल तू खूप सुंदर दिसतेस तर मग असं बोलायला हिंमत समोर होऊ केलंय शकत तुझ्या नाही. वेळेला असं. बोलतात मुलं की हां तू खूप सुंदर दिसतेस किंवा कॉन्टेंट खूप आवडतो किंवा असं काय. पण त्या व्यतिरिक्त तू आईस ब्रेकर मुवमेंट जेवढ्या लवकर आणशील ना तेवढं मला वाटतं ती मुलगी जास्त अशी असेल की हां ह्याच्याशी तर मी काही बोलू शकते, किती वेळ बोलू शकते. पण रॅन्डम स्ट्रेंजर्स सी मी बघितलं आणि जे बोलतात ना मुली की प्यार दोस्ती है, आईस ब्रेकर पहिला स्टेप है आय थिंक. इफ जर ती मुली कम्फर्टेबल असेल तेव्हा तुमची दोस्ती वाढेल. व्हॉट इज द करेक्ट वे टू अप्रोच गर्ल्स?
तुझं काय सॉरी तुझं काय मत तुझं पर्सनल हे सांग. माझं जर तुला कोणाला सॉरी चुकीचा प्रश्न आहे तू तुझं सांग तुला कोणाला तुला अप्रोच मी कसं अप्रोच केलंय मी सांगेन. ते तुझं नाही बोलायचं तू तर सांगशील ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग कसं अप्रोच केलं लोक चालेल असं नसतील. तसं नाहीये. मुलांना जर तुला अप्रोच करायचं तुला काय बोलतोय मी एक मिनिट गेलो मी तू सांग. हा कळलं मला तुझा प्रश्न कळला. सो बेसिकली सेम ॲज टू वॉट समीक्षा सांगत आहे की दे शुड ट्राय टू नो मी ॲज अ फ्रेंड की अरे मी कशी आहे ॲज अ व्यक्ती. तू मला ओळखायचा प्रयत्न कर मग तू मला बोल की अरे तुला मी आवडते. तू काहीतरी कारण लागेल ना तुला आवडायला. फक्त सुंदर दिसते म्हणून तू आवडते असं नसतं ना. माझ्यातले काही गुण आवडत असतील. अरे अच्छा माझं मी जसं काम करते तुला ते आवडतं. काहीतरी तुला आवडत असेल म्हणून तुला मी आवडते ना. फक्त तू सुंदर आहे हा जर मला उत्तर मिळालं आय विल बी लाईक अरे मग तू नकोय मला असं झालं. बिकॉज देन यू आर ओनली लाइकिंग मी बेस्ड ऑन माय लुक्स अँड एव्हरीथिंग. तुला मी माझं व्यक्ती कशी आहे ते माहितीच नाही तर अर्थ काय. बरोबर म्हणजे मी कुठल्या बॅकग्राऊंड मधनं येते मी काय करते म्हणजे मी चिडली तर मी कशी वागते. एक्झॅक्टली. मुलांना पण तुम्ही असं म्हणजे मुलं पण असा विचार करत असतील की हा ही मैत्रीण म्हणून ठीक आहे की ही बायको म्हणून ठीक आहे. तुमच्या डोक्यात माहित नाही आता ते आय थिंक लग्नानंतरच फिगर आउट होतं. नाही मला नाही वाटत. मला वाटतं मुलांना बघताच कळतं की ही मुलगी माझ्या घरी कशी दिसेल. तुला माहिती आहे मी हे खूप बघितलं आहे कारण मला असं वाटतं की त्यांच्या डोक्यात नेहमी एक पिक्चर असतो आणि एक फेस ना ब्लर असतो. म्हणजे जो बायकोचा फेस असतो ना तो ब्लर असतो आणि तो फेस तो शोधत असतात प्रत्येक मुलीमध्ये असं मला वाटतं. मला माझ्या एका मित्राने सांगितलंय की एका पोराला माहिती असतं बघताच की ही माहिती माझ्या असतं. आयुष्यात आल्यावर ही माझी बायको होणार आहे त्याला माहिती असतं. हो माहिती इज दिस ट्रू? हो स्कॅरी फ्रॉम डे वन माहिती असतं. दिस इज सो स्कॅरी. स्कॅरी नाही व्हेरी ब्युटिफुल. जसं तुम्हाला माहित एका DM वर कळतं की हा मुलगा लायकीचा आहे की नाही बोलायचा तसं आम्हाला पण कळतं. आम्हाला आवडतं असं. जर आम्ही सब शक्तियां भगवान ने आपको नहीं दी है सिर्फ हमको भी दी है तो माहित नाही पण जर मी बघत असेल त्या व्यक्तीला ऍज माय हजबंड पण जर तो मला नाही बघत असेल ऍज अ बायको मला कळणार कसं. कम्युनिकेशन कम्युनिकेट करून पण तू बघत असशील त्या व्यक्तीला ॲज अ हजबंड ॲज अ हजबंड. पण तो नसेल बघायचं. पण आपण कुठे आपल्याला लग्न झाल्यावर कळतं की अच्छा लग्न झालं आणि मुलांचं बघितल्यावरच असतं की हिच्याशीच लग्न करायचं. पण त्याला पण लग्नानंतर कळतं कधी कधी. मी तर एक मिनिट मी तर सुरुवातीपासूनच असा विचार केला. मी ज्याला पण डेट केला लाईक हा माझा नवरा होणार आहे पुढे जाऊन. अगं ते तर झालं ते तर असतंच. ते तर म्हणतेच आहे मी. पण द ऍक्च्युअल हिट जो लग्न असतं ना ते नंतर कळतं असं मला वाटतं. तर ते तर मला असं वाटतं की 10 वर्ष गर्लफ्रेंड असेल तरी लग्नानंतर नवीनच व्यक्ती असते आपल्या आयुष्यात. ते बिकॉज जेव्हा तुम्ही 24 तास राहायला लागता सगळं शेअर करायला लागता त्यानंतर नवीन माणूसच बदलतो. अनलेस अंटिल तेव्हा तुम्ही पूर्ण ओळखता त्या व्यक्तीला आणि नवीन ओळखता आणि मग तो माणूस बदलत जातो कारण की घडामोडी किंवा इव्हेंच्युअली जे सिच्युएशन असतात त्याच्याप्रमाणे दोघंही बदलत जातात आणि मग एक वेगळंच म्हणून असं बोलतात बघ बरेचदा की नवरा बायको इव्हेंच्युअली सेम दिसायला लागतात. सिबलिंग्स वागतात सेम. बिकॉज सगळं सेम असतं. जे खातात ते गोष्टी असतात, जे विचार करतात ते गोष्ट असतात, ज्याच्यावर भांडतात ती गोष्ट असते, त्यांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सेम असते सगळंच. आणि मग इव्हेंच्युअली सेक्स त्याच्यामुळे DNAs पण ट्रान्सफर होतं. मे बी त्याच्यामुळे पण असं वाटत असेल. मला पण असं खूप होतं लोकांना कपल्सला बघून नॉट 5-10 वर्षानंतर की अरे नॉट एक्झॅक्टली सेम बट असं वाटतं. वागणूक सेम असेल मला वाटतं. वागणूक तर खूप सेम होते. त्यांची वाईबच एक होते ना. म्हणजे दॅट इज लाईक वन मोर पर्सन. आणि मग तुला पण चेंज व्हायचं आहे तिला पण चेंज व्हायचं आणि मग एका स्वभावावर लॉक व्हायचं आहे जे दोघांना आवडेल. सो असं काहीच नाही. हा स्कॅम आहे की भाई गर्लफ्रेंड असेल तर लव्ह मॅरेज केलं तर आयुष्य सॉर्ट होईल. काय म्हणता असं काही नाही आहे. दोघांचे लवडे लागतात असं नाही फक्त मुलाचे दोघांचे. तरी व्हॉट इज प्रेफर्ड तुला असं वाटतं लव्ह मॅरेज का